नमस्कार, साधनाच किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण बघणार आहे आगळीवेगळी एक आणखी रेसिपी. तर इथे कढई आपली तापत ठेवली होती मी, ती आता तापून झाली. आता याच्यामध्ये आपल्याला नेहमीप्रमाणे भाजी करताना आधी वापरायचं आहे तेल. आता इथे तुम्ही कोकोनट ऑइलचा सुद्धा वापर करू शकता, कारण त्याने ते टेस्ट चांगली येईल. मी थोडंसं कोकोनट ऑइल इथे घालून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर नारळाचं तेल अवेलेबल नसेल तर तुम्ही दुसरं कुठल्याही तेलाचा वापर करू शकता. तेल आपलं तापत झाले की आपल्याला त्याच्यानंतर आता याच्यामध्ये जे आपण फोडणीसाठी वापरतो नेहमीप्रमाणेच थोडीशी हिंग घालून घ्यायची आहे. त्यानंतर 1 चमचा बारीक मोहरी, अर्धा चमचा जिरे, आणि आपण जरासं हे ढवळून घेऊया मिक्स करून. लगेच कढीपत्त्याची काही पानं, बारीक ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे. इथे आलं सुद्धा मी थोडंसं अर्धा इंच आलं किसून घेतलं होतं साल काढून, ते पण आपण इथे घालून घेतलं आहे. आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम इथे मी मंद आचेवर केलेली आहे. 1 चमचा हिरवी मिरची मी चॉप करून घेतलेली आहे, ती पण आपण याच्यामध्ये घालून घेतली आहे. त्यानंतर इथे अर्धा चमचा हळद, थोडीशी अजून जरा मी घालून घेते. मिरची पावडर घातली आहे अर्धा चमचा, पुन्हा अर्धा चमचा घातली आहे. 1 चमचा मिरची पावडर, एक आपण हिरवी मिरची मगाशी चॉप करून घातली होती. तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकाल तुमच्या आवडीनुसार. गवारीच्या शेंगा आता बघा मी ह्या स्वच्छ करून शिरा काढून निवडून धुवून घेतलेल्या होत्या, त्या आपण आता याच्यामध्ये घालून घेऊयात. आणि आपल्याला हे जे आपण मसाले आपण आधी घालून घेतले होते, फ्राय करून घेतलेले, ते सगळं आपण याला लावून घेणार आहे. व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इथे मध्यम आचेवर करायला हरकत नाही. आता गवारीच्या शेंगा आपल्या घालून झालेल्या आहेत. आता हा मसाला बघा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, याचा अतिशय सुंदर मसाला आहे, चवीला अप्रतिम लागतो. तर हा आपल्याला इथे 2 चमचा घालायचा आहे. याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा धणेपूड, जिरेपूड किंवा गरम मसाला किंवा आणखी कुठले वेगळे मसाले वापरायची काही गरज नाही. आपण तो मसाला वापरू शकता. सैंधव मीठच घालून घेतलेला आहे चवीनुसार. बघा आता जो मसाला इथे मी 2 चमचे वापरला आहे, तर तो कांदा लसूण विरहित मसाला आहे आणि अप्रतिम अशी चव या मसाल्याची आहे. व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, तुम्ही अवश्य बघा आणि घरामध्ये करून ठेवा मसाला असा, कारण अवेळी 4-5 जिन्सा वेगळ्या वेगळ्या घालण्यापेक्षा असा मसाला आपण तयार करून याचा वापर भाजीमध्ये करू शकतो. आता आपण इथे झाकण ठेवून ही वाफ घेणार आहे. त्याच्यावरती मी काय करणार आहे, झाकणावर थोडंसं पाणी घालून घेणार आहे. भाजीमध्ये आपण पाणी वापरलेलं नाही कुठेच. बघा आता थोड्या 5-7 मिनिटानंतर बघा इथे आपली 75% आता इथे आपली गवार शिजलेली आहे. बघा पाणी कुठेच नाही, केवळ आपण वाफेवरही करून घेतली आहे. ताटावरती आपण इथे पाणी ठेवलं होतं. बघा आता तुम्हाला इथे मी दाखवते. एक शेंग बऱ्यापैकी झाली आहे, ती किंचित आपण पुन्हा एकदम वाफ द्यायला काही हरकत नाही आहे. आता या स्टेजला एवढी परतून झाली की मग आपण काय करणार आहे, तर ओल्या नारळाचा किस मी हा काढून घेतला होता, तो आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे. आता बघा कोकोनट ऑइल, नारळाच्या तेलामध्येच आपण ही भाजी करतोय आणि नंतरही नारळाचा चव म्हणा की नारळाचा किस आपण घालतोय. आणि लसूण आल्याची जी आपण घातलं होतं किसून आणि ठेचून,
तर त्याचा फ्लेवर आणि याचा फ्लेवर अतिशय छान अशी चव या भाजीला येते. हीच आपली आगळीवेगळी अशी भाजी आहे इथे तयार गवारीची. आपण किस घालून घेतलेला आहे खोबऱ्याचा. तर मला वाटतं झाकण ठेवून जरा 1-2 मिनिट आपण जरा वाफ काढून घेऊ. नेहमी आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करतो, अशी एकदा करून बघा तुम्ही भाजी. आता व्यवस्थित शिजलेली आहे. याच्यामध्ये दाण्याचा कूट वगैरे काही वापरलेला नाही आहे, पण फार सुंदर झाली आहे चवीला. बघा आता इथे तयार झाली आहे आपल्या गवारीच्या शेंगांची आगळीवेगळी अशी सुकी भाजी. तर मला करून सांगा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब